अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर शहरामध्ये दोन खासगी वाहन चालकांमध्ये बाचाबाची झाली असून या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले व यात खासगी वाहन चालक संदीप कळसकर यांच्यावर चाकूचा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना आज सोमवार रोजी पहाटे 7 वाजताच्या सुमारास घडली आहे। खासगी वाहनामध्ये प्रवाशाच्या कारणातून हा चाकू हल्ला झाल्याची घटना उघडकीस आलेली आहे। ही घटना दर्यापूर शहरातील शिवर नाका या ठिकाणी घडली आहे। संदीप भास्करराव कळसकर राहणार शिंगणवाडी व पंकज पखाले राहणार इचोरा या दोन खासगी वाहन चालकांमध्ये प्रवाशांच्या कारणास्तव बाचाबाची झाली व बाचाबाचीचे रूपांतर वादात झाले। यात पंकज पखाले यांनी संदीप भास्करराव कळसकर या युवकावर चाकूने हल्ला केला व संदीप कळसकर यांच्या पाठीवर 3 वार व मानेवर 1 वार केला। यात संदीप कळसकर हा गंभीर जखमी झाला असून जखमीला तातडीने दर्यापूर पोलीस स्टेशन गाठत आरोपी पंकज पखाले यांच्या विरोधात तक्रार दाखल केली। जखमी यांच्या अंगावर 4 वार झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तप्रवाह सुरू होता। तब्बल 1.5 तास जखमी संदीप कळसकर हा पोलीस स्टेशन येथे बसून होता। मात्र पोलीस स्टेशन येथे एकही कर्मचारी हजर नसल्याने संदीप कळसकर याला रुग्णालयात नेण्यासाठी कुठलीही शासकीय यंत्रणा नसल्याने अखेर गावातीलच काही नागरिकांनी त्यांच्या खासगी वाहनामध्ये जखमी संदीपला दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरता दाखल केलं। विशेष म्हणजे आरोपी यांच्या वाहनामध्ये चाकू राहत असल्याचे आढळून आले आहे। जखमी संदीप यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता अमरावती येथील शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे। पहाटे ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एका जखमीला तब्बल 1.5 तास उपचाराविना त्रास सहन करावा लागला। त्यामुळे अशा हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। सवाऱ्या घेऊन निघत होतो, ह्या माझ्या समोर पळत होता, त्याच्यानं मी म्हटलं मी जातो, तर यानं माझ्यासोबत बोलचाल केली आणि चाकून हल्ला केला। सोबत होता काय? हो, चाकू सोबत, गाडी सोबत घेऊन राहिला तो, हर रोज सोबत असते त्याचं माझं 4-5 महिन्यापासून अगोदरच पटत नाही, मी बोलतही नसतो त्याच्यासोबत। आज त्याच्यासोबत परसरून पडला समजा। ठाण्यात 7:15 वाजतापासून तर 7:15 पर्यंत कोणीच नव्हतं, बुलेट चालू होतं। गव्हर्नमेंटची एकही गाडी नव्हती तिथून दवाखान्यात न्यापर्यंत, म्हणजे सरकारी हॉस्पिटलमध्ये न्यायला। मी माझ्या स्वतःच्या गाडीत आणलं, परंतु बुलेट बंद नव्हतं। तिथूला कर्मचारी होता एक, तो म्हणजे माझ्यापाशी मी एकटाच आहे म्हणजे इथं कोणीच नाही आहे, तुम्ही म्हटलं मी माझ्या गाडीत नेऊ शकतो का? तर ते म्हणत ठीक आहे घेऊन जा, म्हणलं अजूनही कोणीच नाही आहे इथं तिथं कर्मचारी।